शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना रायगड जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। 5 आणि 6 जून रोजी मुंबई गोवा महामार्गावर विशेष वाहतूक नियम लागू करण्यात येणार आहे। लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। त्यामुळे आठवड्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतुकीचा फटका बसण्याची शक्यता आहे। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनानं विशेष वाहतूक नियोजन जाहीर केलंय। 5 जून रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण फाटा नागोठणे ते कशेडी घाट या दरम्यान जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे। याशिवाय माणगाव, निजामपूर, पाचाड, रायगड किल्ला, माणगाव, ढालघर फाटा, पाचाड, रायगड किल्ला आणि महाड, नातेखिंड, पाचाड, रायगड किल्ला या प्रमुख मार्गांवरही सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही। रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्णयातून सूट देण्यात आली आहे। या नव्या नियमांमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनी आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून लाखो शिवभक्तांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक नियंत्रणाची ही उपाययोजना करण्यात आली आहे। मात्र याच काळात आठवड्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नियोजन करूनच प्रवास करावा लागणार आहे। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। किल्ले रायगड परिसरात 5 आणि 6 जून या 2 दिवसांसाठी गॅस सिलेंडर, स्टोव्ह आणि चुलीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जातात। अशावेळी गॅस गळती, सिलेंडर स्फोट किंवा गरम तेलामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक आणि अग्निसुरक्षा उपाययोजना केल्या आहेत। त्यामुळे रायगड किंवा कोकणात प्रवास करणाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।